नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. सेटअप आम्ही थोडासा चेंज केलाय कारण आम्हाला थोडा एस्थेटिक व्हायचं होतं. आज आम्ही पहिल्यांदा बॅक कॅमने शूट करतोय, येस, म्हणून आम्हाला कळत नाही कुठे काय दिसतं. क्वालिटी चांगली दिसते, फोनच दिसत नाही कारण ऊन येतं तिथून. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही करणार आहे Q&A. तर तुम्हाला थंबनेल वरनं ऑफकोर्स कळालंच असेल, तर आम्ही इंस्टाग्राम वरती पोस्ट टाकलेली की तुम्ही आम्हाला क्वेश्चन्स विचारा आणि आम्ही आन्सर करू. सो आम्ही काही क्वेश्चन्स काढलेत आणि ह्याचा आम्ही पार्ट 2 लवकरच बनवणार आहे. एवढ्या लवकर नाही, थोड्या 2-3 वीक्सने, कारण की भरपूर क्वेश्चन्स होते. सो 20 क्वेश्चन्स तरी आम्ही काढले, तर पटापट उत्तर देऊ. काही रिपीटेटिव्ह असू शकतात पण आम्ही ते अवॉइड केले. जर ते तुम्हाला बघायचं असेल तर खाली आम्ही Q&A ची प्लेलिस्ट टॅग करू, ती नक्की चेक करा. ओके, सो एक क्वेश्चन तू, एक क्वेश्चन मी, जे तुला जे वाटतं ते, जसं वाटतं. मी क्वेश्चन्स बोलते. सो फर्स्ट तर गौरांगने काहीतरी एवढे क्वेश्चन टाकले. भानिक भयानक आणि भारी आहे, दोघांचं मी भानिक केलं. मी गौरांगचा क्वेश्चन काय माहितीये, जर तुम्ही वेटरसाठी वेट करताय मग तुम्ही वेटर नाही आहेत का? तसं व्हॅलिड पॉइंट पण मला काय वाटतं की आपण ऑर्डर देण्यासाठी आपण बघत असतो आणि तोपर्यंत तो वेट करतो, म्हणून ही इज द वेटर, की अजून काय सांगणार त्यासाठी मी थांबलोय की तुम्ही मला. ओके गुड वन. ओके, ते तर असंच होतं. सो पहिला क्वेश्चन येतो की ऑफिस आणि घरातली कामं कशी मॅनेज करता. सो आम्ही असं मॅनेज करतो की आम्ही ऑफिसच सोडून दिलंय सध्या. नाही तर मॅनेज झालं नसतं. आणि जे आधीचा आमचा एक्सपिरियन्स आहे, जेव्हा डोक्यावरती गोष्टी असतात ते ऑटोमॅटिकली मॅनेज होतात, फक्त तुम्ही ड्रेन होऊन जातात. सो असं नाहीये की काही मॅनेज होणार नाही. जर तुमच्या डोक्यावरती कोणतरी बसलंय की नाही हे काम करून द्या, तर तुम्हाला करावं लागणारच आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही एक्झॉस्ट होऊन जाता आणि ते अवॉइड करायला तुम्हाला काहीतरी डिसिजन घ्यावा लागणार, जो आम्ही घेतला आता. सो आम्ही कारण आमच्यासाठी असं होतं की जॉब, सोशल मीडिया, घरचं काम हे तिन्ही एकत्र येत होतं आणि मग ते तिन्ही करायला थोडं हेक्टिक जात होतं. सो आता असं होतं की घरची कामं आम्ही थोडीशी कमी केली आहे. म्हणजे आता आम्ही घरी जेवण नाही बनवत, किंवा झाडू बिडू मारायला ती डिबू असते, ती फिरत असते घरभर, तो अशी आम्ही कामं अवॉइड करतो. आणि एखाद दोन अशी, म्हणजे संध्याकाळी 7 ते 8 असा जो पिरियड असतो तेव्हा आम्ही पटापट दोघं लागतो घर आवरण्यामध्ये. ही भांडी रप घासून ठेवते मी, ती भांडी लावून ठेवतो, झाडू वगैरे मारतो, म्हणजे एक्स्ट्रा जे डिबू नाही करत, मग असे आम्ही मॅनेज करतो. आम्ही 2 मिनिटांसाठी घाबरलो कारण की आता स्टोरेज फुल झालं तर आम्हाला कळणार नाही, पण आम्ही 10 क्वेश्चन नंतर एकदा जाऊन बघू की रेकॉर्ड होतंय की नाही. ओके, सो हा होता असा घरचा प्रश्न. सो घरची कामं होऊन जातात, थोडंसं होतं इकडे तिकडे कारण की सकाळी भरपूर पसारा होतो शूट वगैरे असताना. ओके, सो हा होता पहिला प्रश्न. नेक्स्ट इज, वेअर इज युअर ओल्ड फ्रेंड. तर हा प्रश्न आम्हाला सगळ्या इंस्टाग्राम, म्हणजे अशा 2-3 मुली आहेत ज्या आम्हाला सतत इंस्टाग्रामवरती, आम्हालाच नाही बट अपूर्वाला सुद्धा मागे लागलेले आहेत की तुमची ही फ्रेंड का नाही दिसत आहे आता व्हिडिओमध्ये, का नाही दिसत आहे. सो मला तुम्हाला सांगायला आवडेल की एकदाच मी घेणार नव्हती हा प्रश्न, बिकॉज हा पर्सनल प्रश्न आहे. पण एवढं म्हणजे माझ्या फ्रेंड्सना पण पोस्टवरती जाऊन विचारणं की ही कुठे आहे, ती कुठे आहे. सो मी विचार केला की आम्ही उत्तर देतो. सो सगळ्या रिलेशनशिप्समध्ये अप्स अँड डाऊन्स असतात आणि काही रिलेशनशिपमध्ये आपण भरपूर ट्राय करतो की आता वर्कआउट होईल, पण ते असं होतं ना की नीट होतं, परत भांडणं होतात, परत नीट होतं, परत भांडणं होतात. सो ते सायकल चालूच राहतं आणि एक पॉईंट असा येतो की आपण गिव्हअप करतो की नको, समोरच्याची पण एनर्जी जाते, आपली पण एनर्जी जाते, दोघांच्या बेटरमेंटसाठी. त्यापेक्षा आपण सेपरेट होऊया, स्वतःच्या लाईफवरती फोकस ठेवूया. सो येस, त्याच्यामुळे आता तुम्हाला ती व्यक्ती दिसत नाही आमच्या व्लॉग्समध्ये. ओके, सो थर्ड क्वेश्चन, आणि हे सगळ्यांच्याच लाईफमध्ये होतं, फ्रेंडशिप असू दे, रिलेशनशिप असू दे, काहीही असू दे, अप्स अँड डाऊन सगळ्या रिलेशन्समध्ये. तुम्ही कसं डील करताय, जर तुम्हाला ते एक्स्ट्रीम पर्यंत घेऊन नाही यायचं तर तुम्ही म्युच्युअली डिस्कस करून तुम्ही थोडं वेगळे 5 निवडून तुम्ही दोघं चांगले राहू शकता, तर मग का नाही. ओके, सो थर्ड क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॅन पेज आणि एडिट्ससाठी काय बोलायचं आहे. थँक्यू बोलायचं. थँक्यू, फक्त थँक्यू, बिकॉज स्वतःसाठी एडिट करणं वेगळी गोष्ट आहे, पण दुसऱ्यांचे एडिट्स बनवणं, एफर्ट्स टाकणं, त्या इंटरेस्टनी बनवणं, आणि ते एडिट्स बघून समजतं की ते किती मनापासून बनवतात. आणि भले हे बघा, भरपूर ना मी असे बघितलेत की तुम्ही लोक फक्त व्ह्यूजसाठी करता. हे आमच्या पोस्ट खाली मी बघितलेत, व्ह्यूजसाठी भलेही केलं, इकडे सगळे लोक कुठे ना कुठे बोलतात ना ग्रो व्हायलाच करतायत आणि मेहनत घेतायत, हे बघा. दुसऱ्यांसाठी वेळ काढून त्यांचे एडिट्स बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्याने आम्हाला पण खूप असं होतं की
लोक आम्हाला बघतायत. हा. आता माझं एक ऑडियन्स आहे, त्यांचं एक वेगळं ऑडियन्स असू शकतं की थोडी लोक आहेत जी मला नाही बघत आहेत, पण ते फॅन पेज थ्रू आमच्यापर्यंत परत पोहोचू शकतात. तर मग त्यांचं खूप मदत होते आम्हाला इथपर्यंत ग्रो होण्यासाठी. त्यांचा एक खूप मोठा पार्ट आहे. सो विल बी ऑलवेज ग्रेटफुल फॉर देम. नेक्स्ट क्वेश्चन आहे की यूट्यूबवर ग्रो होण्यासाठी काही टिप्स. सो यूट्यूबवरती ग्रो होण्यासाठी ना आत्ताच्या टाइममध्ये तुला काही बोलायचं आहे? मीच नाही, बोलते. माझा पुढचा प्रश्न वाचून मी थोडा हे झालो. ठीक आहे, युट्यूब ठीक आहे, पुढचा प्रश्न मी बोलते, तू हा घे. हा, युट्यूबवर ग्रोईंग टिप्स तर असं एक कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते की जर तुम्ही कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकत राहिले तर ते तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे. त्याच्यानंतर एक असं आहे जे इंस्टाग्रामसाठी पण आहे, युट्यूबसाठी पण आहे, की थोडं रिलेटेबल, की थोडं न्यूनेस, की आपण सतत जर मोनोटोनस ठेवले एक गोष्ट तर ती कधी कधी असं होऊ शकतं की ओके मी आता बघतो, मी आता ब्रेक घेतो, मी नंतर परत काहीतरी बघेन. पण वेगळं वेगळं काहीतरी आणत राहिले तर तुमची ग्रोथ जास्त हे होते. आणि अजून एक, शॉर्ट्स वर पण टाकत राहिला तर ग्रोथ साठी खूप चांगली गोष्ट आहे. शॉर्ट्सला इम्पॉर्टन्स. आणि अजून एक गोष्ट की युट्यूबवरती स्क्रॅच पासून चालू करणं ना थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. सो तुमचं ना थोडं इंस्टाग्रामवरती पण फेस दिसू दे. इंस्टाग्रामवरती ना रिलेटेबल व्हिडिओज वगैरे बनवले की लगेच जास्त ग्रो होऊ शकता तुम्ही. सो तिकडे ग्रो होऊन लोकांना मग इंटरेस्ट येईल, म्हणजे लोक तुम्हाला ओळखतील आणि मग ते तुमचं लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ बघायला येतील. म्हणजे तुम्हाला इंस्टाग्राम थ्रू थोडं फेम मिळू शकतं की अरे वा हे लोक मस्त रील्स बनवतात. आता त्यांची लाईफ कशी आहे ते बघण्यासाठी ते युट्यूबवर तुमच्या इथे अट्रॅक्ट होऊ शकतात. सो फक्त युट्यूबवरती फोकस नका करू, साईड बाय साईड इंस्टाग्रामवरती पण तेवढेच ऍक्टिव्ह राहा. बट डिसिप्लिन इज एव्हरीथिंग. हा, डिसिप्लिन राहा. भले ही एक व्हिडिओ 1 मिलियन गेली, दुसरी व्हिडिओ 20,000 गेली, मॅटर नाही करत. बनवत राहा. असं बोलतात ना की डिसिप्लिन राहा, बस दॅट्स इट. अजून काय नाही बोलू शकणार. नेक्स्ट आहे की यश दादा थोडासा डार्क आहे, तरी तुला तो कसा आवडला. हा प्रश्न मी मुद्दाम घेतला कारण की भरपूर क्वेश्चन्स होते त्या क्वेश्चन्समध्ये. हा, आणि मला कळत नाही अजूनही असे प्रश्न येत आहेत. सो लोकांची क्युरियोसिटी म्हणजे मला नाही माहिती काय, पण कसं सांगू. पहिली बात तर मला असं वाटतं की डार्क लोक जे असतात ना ते अट्रॅक्टिव्ह पण असतात. थँक्यू. जसं यश भरपूर अट्रॅक्टिव्ह आहे. त्याचे डोळे म्हणजे एका डार्क माणसाचे ब्राऊन डोळे, काय कॉम्बिनेशन. मी दाखवतोय त्यांना माझे डोळे. नजरो का खेल बाबू भैया, नजरो का खेल. आणि बोल बच्चन इज व्हॉट मॅटर्स. आणि पर्सनॅलिटी, यशची पर्सनॅलिटी खूप काय बोलतात आपुलकी वाटते. म्हणजे असं अप्रोचेबल आहे की मी कधी म्हणजे आपण कधी जाऊन त्याच्याकडे बोलू शकतो, आपल्याला कळेल की हा माणूस समजून घेईल हा माणूस. सो ते बघा. कलर मॅटर नाही करत. मी पण इन जनरल सांगतोय, मी शिवानी गोरी आहे म्हणून शिवानी सोबत नाहीये. शिवानीची पर्सनॅलिटी, तिचं वागणूक, तिची इन जनरल स्वभाव, तिचा इनोसेन्स, तिचं काम करण्याचं हे ते सगळं मिळून एक माणूस बनतो. फक्त दिसण्याने एक माणूस बनत नाही. आणि मी अजून एक सांगते, जर तुम्ही लॉंग टर्म साठी बघताय तर फक्त दिसणं बघू नका. काही लोकांचं असं असतं की दिसणं पण मॅटर करतं, बिकॉज इट इज इम्पॉर्टंट. म्हणजे मी एक थॉट सांगते, लोकांचं असे असतात, मी बघते की एका पर्सनला अट्रॅक्टिव्ह राहण्यासाठी काही लोकांना ना लुक्स पण मॅटर करतात, विच इज ओके, त्यांचं पर्सनल ओपिनियन आहे. बट लुक्स सोबत बाकीच्या गोष्टी पण बघा, कारण की मग असं होतं ना की आपल्याला लग्नानंतर ना लुक्स एका पॉइंट नंतर मॅटर नाही करत. तो माणूस आपल्याला किती शांतता देतोय, किती समजून तुम्हाला जर फक्त डोळ्यांना दिसायला एक माणूस चांगला दिसतोय पण तो तुम्हाला छळतोय तर तुम्हाला काय पाहिजे. हा, म्हणजे हे तर खूप एक्स्ट्रीम झालं, पण एक्झाम्पल की बिहेवियर इज व्हॉट मॅटर्स. दिसणं पण मॅटर करतं, असं नाही की मॅटरच नाही करत. तुम्ही स्वतःला ग्रूम करूच नका, ग्रूम करा, पण हा ग्रूम्ड राहणं इज व्हॉट मॅटर्स. आणि त्याच्यासोबत तुमचं वागणं. गोरे रंग पे ना इतना गुमान कर, गोरा रंग 2 दिन में ढल जाएगा. हा, ग्रूम्ड राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करा. भले तुम्ही कसेही दिसतात मॅटरच नाही करत, तुम्ही कसे राहतात ते मॅटर करतं. चांगले कपडे घाला, चांगले केस, स्किनची काळजी घ्या, ह्या सगळ्या गोष्टी ना खूप मॅटर करतात. मग भलेही तुम्ही सावळे असू दे, गोरे असू दे, कधी मी असं बघितलं आहे की 2 लोक असतील पण सावळे लोक खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात, बिकॉज त्यांनी स्वतःला खूप चांगलं कॅरी केलेलं असतं. कॅरी पण करणं. हा, सो या गोष्टी आहेत. हे मी का बोलवतो की एक पॉइंट नंतर ब्युटी मॅटर नाही करणार, कारण एक समजा तुम्ही खूपच म्हातारे झालात तर मग ब्युटी मॅटर नाही करत, तुम्ही एकमेकांसोबत कसे आहात ते मॅटर करतात. ओके, नेक्स्ट आहे, मीच लिहिलंय, मलाच नाही कळत. थिंग्स आफ्टर यूट्यूब. हा, हे मी लास्ट व्लॉगमध्ये पण बोलली होती की जेव्हा आम्ही फुल टाईम यूट्यूबर किंवा फुल टाईम कॉन्टेंट क्रिएटर बनायचं ठरवलं त्याच्यानंतर गोष्टी कशा बदलल्या. सो सर्वात पहिले मी माझं सांगते की
स्ट्रेस लेवल वाढला, खूप रुटीन आमचं हल्लं. खूप. ऑफिसमध्ये असं होतं ना की एक रुटीन झालेलं, सकाळी या टायमाला उठा जा, आपल्या बॉडी एक रिदम मध्ये चालत होती की वीकेंडला आराम करा. आणि आता असं झालंय की सगळं ब्रेक झालंय, उठायचा टाइम नाही कधी नीट होतंय, झोपायचा नाही, आणि कंटिन्यू डोक्यामध्ये म्हणजे तुम्ही ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर सतत डोक्यामध्ये येत राहता, अरे हे घेऊया, काय हे करू? कॅप्चर हा, करूया, हे ते करू, कॅप्चर करू. करूया. आणि आयडियाज आले की ते मग त्याच्यावर विचार करत बसा. सो सतत ते डोक्यात. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा दिसल्या मी सांगते. मला आयुष्यात कधीच PCOD PCOS काहीच नव्हतं. ज्या दिवशी मी जॉब सोडलाय त्या महिन्याच्या नेक्स्ट मंथपासून लास्ट 3 मंथ्समध्ये मला PCOD ट्रिगर झाला, PCOS ट्रिगर झाला. आणि ह्याचं कारण काय, आम्ही सगळे टेस्ट केले, तेच आम्ही तुम्हाला सांगितलं लास्ट व्लॉगमध्ये की आम्ही आता म्हणजे विटामिन्सच्या गोळ्या आणि डॉक्टर हेल्दी लाईफस्टाईल आम्ही हे करायला बघतोय. सो त्याचं कारण हे आहे की डॉक्टर बोलली की ह्याचं कारण फक्त स्ट्रेस आहे, स्ट्रेस तुमच्या बाकी बॉडीला सगळं नॉर्मल आहे. स्ट्रेस इज द ओनली थिंग जे मला एवढं नडतंय. अफेक्ट करतं, आणि त्याच्याने माझा PCOS ट्रिगर झाला. सो आता त्याच्यावरती काम चालू आहे, म्हणून मग डॉक्टर बोलली की जरा ऍक्टिव्ह राहा, थोडा टाइम असा ठेवा की तुम्ही कामाबद्दल विचार नाही करत आहे, काही स्पोर्टमध्ये जा. म्हणून मग आम्ही रात्री आता बॅडमिंटन वगैरे खेळतो, आणि मग सिरीज वगैरे बघतोच, पण सिरीज मध्ये पण ना ते तुम्ही असं एका सतत जागीच चालू बसून राहतं. आहात. हा, ते सगळं बॅडमिंटन खेळताना तुम्ही बॅडमिंटन खेळता, तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी होतीये, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण खूप वेळा बोलतो की जिमला काय करणार जाऊन, जिमला जा. जिमला जाणं म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त मसल बनवायला चाललाय, तुमची हेल्दी लाईफस्टाईल तुमच्या म्हातारपणात ते सगळं खूप कामी येणार. मसल कामी येतील, मसल्स खूप कामी येतात. जिमला जा, नीट खा, आणि जर तुमचं विटामिन्स वगैरे तुम्ही एकदा ब्लड टेस्ट केली, कारण जे आमचा प्रॉब्लेम होता की आम्ही 9 to 5 आमचं टायमिंग, एक सॉरी हे आमचंच नाही, 9 to 5 हो, असणारे सगळ्या भरपूर लोकांचा व्यक्ती, प्रॉब्लेम. त्यांचं कसं असतं की जाऊन डायरेक्ट AC मध्ये बसायचंय, ऊन Covered नाही आहे. लागत काय नाही, तर मग विटामिन Dचा इश्यू होतो. आणि त्याच्यासाठी ब्लड टेस्ट करा, ऍटलीस्ट 6 डॉक्टरला मंथ्सने दाखवा. किंवा 1 इयरने तरी करा, बट फुल हेल्थ चेकअप करा. सो आता कुठेतरी आमचं विटामिन D नॉर्मल झालेलं आहे, कारण की आम्ही कंटिन्यू त्याच्यावरती बघतोय. सो या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, आणि विटामिन D तुम्हाला खूप गरजेचं असतं तुमच्या शरीरासाठी, तुमच्या बोन्ससाठी, आणि म्हणून करा. हेक्टिक माझं एवढं नाही झालंय जेवढं व्हायला पाहिजे, म्हणजे जेवढं तुझं झालंय तेवढं हेक्टिक माझं नाही झालंय. कारण माझ्या डोक्यात एक असतं की मी 8 पर्यंत काम करणार, त्याच्यानंतर मी माझ्या ब्रेनला कट करून टाकतो. माझं कटच होत नाही, आणि दॅट इज द प्रॉब्लेम. जर तुम्ही तुमच्या, आणि 9 to 5 चं हार्ड वर्किंग असतात खूप, 9 to 5 हे डिफिकल्ट आहे करण्यासाठी, पण जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा तुम्ही फक्त तुमचं घरचा विचार करतो आपण, ऑफिसचा एवढा विचार. सॅटर्डे संडेला तुम्ही ऑफिसचा विचार नाही, तुम्ही बाहेर मित्रांसोबत आहात, पण इथे सतत तेच आहे. म्हणून तुम्हाला स्वतःच्या ब्रेनला कंट्रोल करावं लागतं की इथे माझी बाउंड्री, ह्याच्या पुढे मी तो विचार नाही करणार. आणि त्याच्यामुळे हेल्थवरती खूप खूप अफेक्ट अफेक्ट होतं. मी तर, मला तर दिसलंच आहे 4 महिने काय कसे चाललेत माझे. आणि त्याच्यामध्ये माझा सिम्पटम काय माहितीये का, लोकांना, मुलींना असे सिम्पटम असतात की इनग्रोथ म्हणजे सॉरी हेअर ग्रोथ असते, किंवा मग पिरियड्स खूप येतच नाहीत. माझं काय होतं, मूड स्विंग्स, आणि ते कोणाला सांभाळावे लागतात. तेवढं थोडंसं हेक्टिक झालं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. जोक सपाट. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट काय आहे, गोल ॲज प्रायोरिटी इन लाईफ. नाही, गोलच गोलच आहे तुमचं. गोल, हा चुकून, तुमचं गोल आणि प्रायोरिटी काय आहे लाईफ मध्ये अदर दॅन बिंग सक्सेसफुल. की मला गोल नाही व्हायचंय मला ऍक्च्युली, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं हेल्दी लाईफस्टाईल तुमच्या म्हातारपणात, तुमच्या म्हातारपणे तुम्हाला काठी नको असेल, किंवा तुम्हाला चांगलं चालायचं, चांगलं राहायचं, ताट उभं राहायचं, सगळं व्यवस्थित पाहिजे, तुमचं हेल्थ चांगलं पाहिजे, तर तुम्हाला आत्तापासून मेहनत करायची. आणि मला ते विथ कॉन्टेंट क्रिएशन, मला ते बॅलन्स करायला आता मी चालू केलंय. मी खूप जाड झालेलो मध्ये, मी आधी ह्याची बॉडी म्हणजे काही लोकांचे असं असतं की कितीही वर्कआउट केलं ना, पण थोडस जरी ब्रेक घेतलं लगेच म्हणजे फुगणारी बॉडी एक असते ना, तशी ह्याची आहे की थोडासा ब्रेक आणि हा परत असा. सो ह्याला खूप डिफिकल्ट जातं, कारण होतं कधी कधी मेंटेन करायला. कारण की असं नाहीये की डेली तुम्ही जिमला जाऊ शकतात, काही लोक जातात, पण काही लोकांसाठी ते कठीण असतं. मग त्याच्यामध्ये माझी हेल्थ प्रायोरिटी आहे अदर दॅन बिंग सक्सेसफुल. माझी प्रायोरिटी आहे अ गुड हेल्दी फॅमिली. सेम. मी हेल्दी आहे, माझी बायको हेल्दी आहे, तर मग आमची मुलं हेल्दी होणार आहेत. आणि भरपूर लोक असा विचार करतात की आपण प्रेग्नन्सी डायरेक्ट अनप्लॅन्ड असतं, काही लोकांचं अनप्लॅन्ड असतं, काही लोक असे डायरेक्ट काय आधीपासून हेल्दी असतात. पण आमची लाईफस्टाईल अशी आहे ना की आता आम्ही 100% हेल्दी नाही आहोत, आणि ते होणार आहे.
त्याचं सगळं चालू आहे. तर मग फुल हेल्दी होऊन आमची मुलं पण 2 मुलं छान हेल्दी जेव्हा होतील सगळं छान माझा गोल चालू होता, तू हा, मध्ये sorry. घुसू नको. Sorry. सो माझा गोल असाच आहे की हेल्दी फॅमिली. मला असं वाटतं की हेल्दी सक्सेसफुल तर त्याला सोडलं तर हेल्दी फॅमिली सगळ्यांचं प्रायोरिटी. सो आणि असलीच पाहिजे ते. जर तुम्ही बघता आणि खूप लहान मुलं किंवा टीनेजर्स वगैरे आपले ब्लॉग्स वगैरे बघतात, तर मी तुम्हाला खरंच सांगेन थोडा टाइम काढा, जिमला जा, न्यूट्रिशनवर लक्ष द्या, खा बाहेरचं. नाही म्हणत आहे, नाही खाणार असं होऊच नाही शकत. ते खूप डिसिप्लिन आणि खूप नेक्स्ट लेवल हे आहेत. पण थोडंसं खा, पण तुमच्या बॉडीला खूप प्रायोरिटी द्या. ओके, नेक्स्ट प्रश्न इंटरेस्टिंग आहे. सो असा होता प्रश्न की प्रेम करण्यासाठी और प्रेम असेल तर लग्न करणं इम्पॉर्टंट आहे का? व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन. इम्पॉर्टंट आहे का? मला काय वाटतं ना की प्रेम करताय तुम्ही आणि त्याच्यासाठी तुम्हाला लग्न करणं हे गरजेचं आहे की नाही हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ह्याच्यामध्ये सेल्फिश बनणं इज नॉट गुड. म्हणजे मला लग्न नाही करायचंय पण मी ज्याच्यावरती प्रेम करते त्याला लग्न करायचंय, तर हे तुम्ही आधीच हे करा. समोरच्याला प्रेमामध्ये पाडाल, म्हणजे तुम्ही प्रेमामध्ये पडाल, एका रिलेशनशिपमध्ये याल आणि रिलेशनशिपच्या एंडला जाऊन जर तुम्ही त्या व्यक्तीला सांगताय की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत बिकॉज मला लग्न नाही करायचंय, मग तुम्ही थोडंसं गुन्हा करताय. बिकॉज तुम्ही समोरच्या पर्सनला हे दिलं, प्रॉमिसेस दिले. जरी प्रॉमिस दिले नसेल तरी तुम्ही त्या व्यक्तीला गुंतवलं स्वतःमध्ये आणि नंतर जाऊन तुम्ही त्याला सोडताय, तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. त्याचा म्हणजे समोरच्याला हर्ट करणं हे खूप मोठा पाप असू शकतो, स्पेशली प्रेमामध्ये. बिकॉज हार्ट ब्रेक इज व्हेरी बॅड. सो असं करा की तुमचं काहीही वैयक्तिक हे डिसिजन असलं तरीही समोरच्या व्यक्तीने सफर नाही केलं पाहिजे, हे काळजी तुम्ही घेतली पाहिजे जर तुमचं लग्न हे एंड डिसिजन नाहीये तर. हो, पण आपण असं, माझं असं आहे की हां, लव्ह इज लव्ह. फक्त असं नाही की तुम्ही लग्न करून ते प्रूव्ह करू शकता. जर तुमच्या दोघांना नाही करायचंय पण तुमचं प्रेम आहे, दोघांना नाही करायचं तर ठीक आहे, दोघांना करायचं. पण ही बोलते ते बरोबर आहे, सेल्फिश नका हो. जर एका मुलीला करायचंय आणि मुलगा म्हणतोय की नाही मला नाही करायचं, पण तरी तुम्ही खूप टाइमपासून एकत्र आणि ऐन टायमाला जेव्हा लग्नाचं बोलणं येतं तेव्हा तुम्ही तिला बोलता की नाही मला नाही करायचं, हे रॉंग आहे. किंवा मुलगी असेल तरीही, कारण की हा प्रश्न आपल्याला मुलीकडनं आलाय. तर हां, सो समोरच्या व्यक्तीला आधीच सांगा आणि बघा. कधी कधी असं होतं की तुम्ही सांगतात आधीपासून पण स्टील समोरच्या व्यक्ती अशी होप ठेवून असेल की ह्याचं डिसिजन आता बदलेल, हे आपल्याला कळतं प्रेमात. सो तुमचा हा डिसिजन आहे तर तुम्हीच लांब व्हा आणि आधीच लांब व्हा, एंड पर्यंत घेऊन जाऊ. करेल बरोबर तुमचं, तुम्हाला जे असेल नशिबात तुमच्या. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्लॉग चालू करायला काय इम्पॉर्टंट आहे? लक्झरी सेटअप. लक्झरी कुठे आमच्या इकडे? नाही, तुम्ही आमचे जर कुकिंग व्हिडिओज बघितले असेल तर तुम्ही बघाल की मागे किती पसारा असतो. व्लॉग करण्यासाठी तुम्ही जसे आहात, जे आहात ते दाखवणं मला असं वाटतं आमच्या चॅनलसाठी इम्पॉर्टंट आहे. मी जसा आहे तसाच मी तुम्हाला कॅमेरावर दिसणार. जर माझं लाईफस्टाईलच लक्झरी आहे तर तेच तुम्हाला लक्झरी दिसणार. आणि जर तुम्हाला ते आवडत असेल तर तुम्हाला ते आवडेल, पण असं नेसेसरी नाही की लक्झरी असली पाहिजे. पहिली बात, जर तुम्हाला काही चालू करायचं, यूट्यूब चालू करणं किंवा कॉन्टेंट क्रिएशन चालू करणं, तुम्हाला स्टार्टिंगचा ना 7-8 महिने तुम्हाला नाही कळत की तुम्हाला कसं करायचंय, काय करायचंय. सो आधीच सगळं करू नका की फॅन्सी कॅमेरा घेतला, फॅन्सी सेटअप बनवलं. नाही, आधी सुरुवात करा, तुम्हाला तुमचं कळत जाईल आणि मग तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटसाठी काय एस्थेटिक ठेवायचं. जर तुम्हाला असं एक सेटअपच हवंय किंवा घरचं किंवा रॉनेस दाखवायचं ते तुम्हाला हळूहळू कळेल. म्हणजे जर आता समजा की तुम्ही कॉन्टेंटच असं बनवतो त्याच्यात ऍडव्हेंचर आहे, मग तुम्हाला एक जबरदस्त DSLR घेऊन उपयोगच नाही, तुम्हाला ऍक्शन कॅमेरा पाहिजे. मग जेव्हा तुम्ही चालू करणार नाही जोपर्यंत, तेव्हा तुम्हाला कळणार नाही की हे गरजेचं आहे माझ्या कॉन्टेंटसाठी. तर लक्झरी इम्पॉर्टंट नाही, चालू करणं रॅन्डम जे पण तुमच्याकडे असेल त्याच्यानी इज इम्पॉर्टंट. चालू करणं इज इम्पॉर्टंट. हां, आणि नेक्स्ट ॲज युजल आहे आपल्याला सगळ्या कॉमेंट्स. बच्चा प्लॅन कधी, जेव्हा आम्हाला वाटतो की आम्ही प्रॉपरली सेटल्ड आहोत, हेल्दी आहोत, फिट आहोत, त्या दिवशी आम्ही प्लॅन करू. नेक्स्ट प्रश्न आहे, इंटरनॅशनल ट्रिप कधी प्लॅन करतात? सो रिसेंटली खरं सांगायला गेलं तर आम्ही या इयर एंडला करणार होतो, बट फायनान्सेस आमचे एवढे स्ट्रॉंग नव्हते. कारण की आता असं आहे की
आम्ही जॉब सोडलाय सो आम्हाला सगळं ऑन पेपर दाखवणं डिफिकल्ट जातं आणि आम्ही फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतो. म्हणजे असं नाही की फायनान्स वॉज द ह्यूज केस, पण आम्ही जी कंट्री सिलेक्ट केलेली त्या कंट्रीसाठी ते इम्पॉर्टंट होतं. आणि माझं असं होतं की मला सर्वात पहिले तिकडेच जायचं. अजून पण तिथं तेच हा, म्हणजे आम्ही असं थायलंड वगैरे जाऊन येऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, सिंगापूर जाऊ शकतो, पण मला जिकडे जायचंय तिकडे जाण्यासाठी आम्हाला काही डिफिकल्टीज येत फॉर होते. दॅट टू बी द फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप तुमचं जरा जास्त स्क्रुटिनी मध्ये येणार की तुम्हाला हे सगळं नीट व्यवस्थित दाखवावं लागणार. फर्स्ट टाइम कारण की काही स्टॅम्प पडलेला नसतो पासपोर्ट वरती. सो फर्स्ट टाइम तुमचं सगळं स्ट्रॉंग असलं पाहिजे. सो त्यासाठी, आणि आता जॉब सोडला, आधी कसं ITR दाखवलं की ते सगळं होऊन जातं, आता ते नाहीये. सो थोडंसं डिफिकल्ट आहे. तर मे बी नेक्स्ट इयर प्लॅन करू और असं काहीतरी, पण फर्स्ट डेस्टिनेशन तेच असणार आहे. कुठलं हा, ते तुम्हाला कळेल, पण मॅक्सिमम लोकांना ऑलरेडी माहिती आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन टू नाही मी सांगू तू काय लिहिलंय. वॉन्ट टू स्टार्ट अ कपल चॅनल, पण माझ्या स्पाऊस डोंट सपोर्ट. म्हणजे नवरा तिचा सपोर्ट नाही करत आणि किंवा बायको नाही, मुलीकडनं. ओके, सो ती मुलगी, मला त्या मुलीचा प्रश्न असा आहे की तिला कपल चॅनल उघडायचं आहे, पण तिचा नवरा सपोर्ट नाही करत आहे. सो मी असं सांगेल की सिंगल लाईफस्टाईल चॅनल ओपन करा. आणि कुठे ना कुठे तुम्ही जेव्हा ग्रो व्हाल ना, तुम्हाला तुमची मेहनत बघून ना तुमच्या नवऱ्याला ऑटोमॅटिकली वाटेल की ठीक आहे, चला 1-2 रीलमध्ये मी जातो. आणि मग असं करून, आणि तो कम्फर्टेबल नसेल ना तर ते व्हिडिओमध्ये पण चांगलं नाही दिसणार. तर मग फोर्स करून उपयोग नाही. कपल नाहीये, हा, तर मग त्याच्यात मजा नाही. भले तुम्ही खूप स्वीट कपल आहात इन युअर रिअल लाईफ, पण रीलवर तसं दिसतच नाही, कारण त्याला तिथे येणं कम्फर्टेबल नाही. तर मग ते तसं चालणारच नाही. मग त्यापेक्षा तुम्ही सिंगल चालू करून मग हळूहळू त्याला तो कम्फर्टेबल होईल, मग तसं घ्या. डायरेक्टली घेतलं ना मग ते तुमचं पेजवरती हॅम्पर करेल, बिकॉज जे माणसं कॅमेरासमोर कम्फर्टेबल नसतात ना ते लगेच कळून येतं. आणि मग ते ना तुमच्या रिलेशनशिप मध्ये पण हॅम्पर करेल. तू असं बोलशील की अरे तुला नीट वागताच येत नाही, अरे तू असंच करत नाही. हा, सो दोघांचं हे कन्सेंट खूप मॅटर करतो इथे. सॉरी. नेक्स्ट आहे न्यू कार इज सिरियसली, हे खरंच लोक असं बोलतात BMW. आम्ही BMW बोलतो जस्ट टू मॅनिफेस्ट, पण कार इज नॉट आवर प्रायोरिटी राईट नाव. आता छान कार आहे आमच्याकडे चांगली गाडी आहे. न्यू कार घेण्यासाठी मला असं नाही की आता लगेच नेक्स्ट इयर जाऊन आम्ही जस्ट मॅनिफेस्ट करू, घ्यायचंय. आणि ते सतत बोललो ना तर आपण कामं पण तशी करायला लागतो की मला गाडी घ्यायची. म्हणजे असंच आम्ही बोलतो, असं काय हे नाही की घेणारच आहोत किंवा असं काय, मॅनिफेस्ट करतो. ओके, नेक्स्ट आहे यूट्यूब नेम चेंज करायचं असलं तर काय कराल. हे नाव ना आम्ही खूप असं, खरं तर ChatGPT, गौरांग आणि मम्मीच्या हेल्पनी केलंय. आणि आत्ता, तेव्हा मी असंच सहज ठेवलं, पण आत्ता मला रिअलाइज होतं की जेव्हा लोक मला येऊन बोलतात की वाईब विथ याशी मध्ये ऍक्च्युली वाईब आहे तुमच्या दोघांना भेटून, मग ते खूप बरं वाटतं. असं वाटतं की बरोबर नाव चूज केलंय. खूप नाव आम्ही विचार केलेली तेव्हा, बापरे काय करू, हे करू, ते करू, सगळे आणि काय विचार केलेला. बट मग असं वाटतं की आता दुसरं नाव नाही सूट करणार या चॅनलवरती. डेफिनेशन ऑफ लव्ह. हिला बिचारीला स्वतःच अक्षर थोडं वाचायला डिफिकल्ट जाते, म्हणून मी झपकन वाचून तुम्हाला सांगितलं. त्याला सवय आहे ना घाणेरडं अक्षर वाचायची लहानपणा. कसं काय जमतंय रे तुला हे सगळं. ओके, सो तुझं काय डेफिनेशन ऑफ लव्ह जिथे माझा कम्फर्ट आहे, अंडरस्टँडिंग, हे सगळंच तुम्हाला नाही भेटणार. असं होऊ शकतं की थोडी भांडणं होतात, होऊ दे भांडणं, प्रॉब्लेम नाहीये, पण माझा कम्फर्ट आणि मला माहितीये की इंटेंट समोरच्याचा तसा नाहीये, काहीतरी चुकीचा विचार करून आमची भांडणं होत आहेत, इज लव्ह फॉर मी. की माझी काळजी घेणं, माझ्यासोबत काय बोलतात त्याला, कम्फर्टेबल असणं, मला कम्फर्टेबल फील करणं इज लव्ह. ओके, माझं आणि फ्रेंडशिप. हां, माझं डेफिनेशन ऑफ लव्ह इज फ्रेंडशिप अँड समोरच्या पर्सनला इन्सिक्युअर फील न करवणं. समोरच्या पर्सनला सिक्युअर फील करवणं इज अ सिम्पल स्टेटमेंट. की तुम्ही एका रिलेशनशिप मध्ये आहात, तुम्ही समोरच्या पर्सनला किती सिक्युअर फील करवतायत ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे यश मला सिक्युअर फील करवतं, त्याने मला कळतं की मी किती इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी, आणि मग त्याच्यामुळे ना ट्रस्ट इश्यूज वगैरे सगळे निघून जातात. सो येस, ते आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन की यशचे पप्पा गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते, सो यश का नाही लागला, कंटिन्यू का नाही केलं तो पप्पांचा जॉब. माझे पप्पा ACP होते ठाण्यात. मला कधीतरी वाटायचं की आपण पण पोलीसवाला, कारण ते सकाळी जायचे, दुपारी जेवायला घरी यायचे, परत संध्याकाळी निघून जायचे, कधी लेट यायचे, पण त्यांचं टाइम होतं तसं. कसं आहे की जेव्हा पोस्ट जास्त वाढत जाते तेव्हा मेंटल खूप
त्यांना हे व्हायचं की अरे ह्याचं काय करू, अरे त्याचं काय करू. आणि तू एन्काउंटर वगैरे सगळं ते स्टोरीज ऐकल्या? हा, मी त्यांचा एक रेझ्युमे बनवलेला आम्ही, की जेव्हा त्यांचं पोलीसचं रिटायर झाले त्याच्यानंतर त्यांना असं बसवत नव्हतं एका जागी, म्हणून त्यांचं काहीतरी काम म्हणून त्यांचा रेझ्युमे बनवलेला. आणि त्या रेझ्युमेमध्ये त्यांनी जे जे केलं ते सगळं लिहिलेलं, आम्ही दोघांनी बनवलेला बसून तो. तर मग ते वाचून मला असं आलं की मी एवढं मोठी गोष्ट, पोलीस बनणं इझी नाहीये, ही खूप मोठी जबाबदारीचं काम आहे. जे जे पोलीस आहेत त्यांना नमस्कार बाबा, कारण तुम्ही खूप डिफिकल्ट काम करताय. भले तुम्हाला असं वाटत असेल की हा हे बसले तिथे, की हे काय करतायत, हे ट्रॅफिक काय करतायत, पण दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि मला नव्हतं वाटत की मी तेवढा केपेबल आहे ते काम करण्याच्या, म्हणून मला कधी माझ्या घरच्यांनी फोर्स पण नाही केलं, पोलीसच हो तू आणि हे कर, ते कुठेतरी कर. त्याच्या पप्पांचं असं हे पण होतं की तू नको येऊ, कारण की त्याच्या पप्पांचं असं होतं की तू त्यांनी बघितलेलं की त्यांच्या लाईफमध्ये त्यांना सतत बाहेर राहावं लागत होतं, हे फॅमिलीला टाइम नाही, फॅमिलीला टाइम नाही, तर ते सतत ह्याला बोलायचे की तू तुझ्या बायकोला टाइम दे. हा, तू बायकोला टाइम दे, तू घरी टाइम दे. आणि त्यांना असं दिसायला लागलेलं की मेन माणूस नोकरी करतो ते पैशासाठी करतो आणि पैसे इम्पॉर्टंट असतात. तर जेव्हा त्यांना दिसतंय की एका कॉर्पोरेटमध्ये मी जेव्हा रिटायर होतोय तेवढाच 3 वर्ष त्याला पगार मिळतोय, तर मग त्यांना हवं असेल ना की तू ते कर, कारण तुझी लाईफ, तुझी फॅमिली हे सेटल होऊन जाईल का ह्याच्यानंतर. तर मग त्यांना असं होतं की तू काय पण कर, तू विचार कर काय करायचं. आणि जेव्हा मी BNPला फर्स्ट याला लागलो तेव्हा ते खूप खुश झालेले, कधीच माझ्या मागे नव्हते लागले कोणी की MPSC कर, UPSC कर, पोलिसच हो, नेव्हर. म्हणून मी पण नाही कधी केलं. आणि त्यांना माहिती होतं तुझ्याकडनं नाही होणार. जसं माझं बिहेवियर आहे त्यांना माहिती होतं की हा माणूस UPSC. पोलीस नाही असं दिसू करू शकतो, अडॅप्ट करू शकतो माणूस, पण माझं इन जनरल नेचरच तसं नव्हतं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन मला वाचता येत नाहीये खरंच. काय, व्हॉट इज कुठलं? समथिंग दॅट आय एम रिअली डॅश ऑफ? काय लिहिलेस? प्राऊड ऑफ? प्राऊड ऑफ, येस दॅट आय एम ऍक्च्युली प्राऊड ऑफ. काय प्राऊड आहे? आय एम नॉट प्राऊड ऑफ युअर हँडरायटिंग राईट नाव. अरे काय माहिती मी काय लिहिलंय असं. सो आय एम प्राऊड ऑफ की मी नेहमी असा विचार करायची आणि मी नेहमी माझ्या कलिग्सना सांगायची की मी 35 मध्ये रिटायर होणार, मी 35 मध्ये रिटायर होणार. अँड आय एम प्राऊड की मी 30च्या आधी रिटायर झाली, रिटायर फ्रॉम कॉर्पोरेट लाईफ. आता हे काम पण आहे. तेव्हा पण मी अशी नव्हती विचार करत की मी रिटायरमेंट घेणार. नाही, मी विचार करत होतो की मी रिटायरमेंट घेणार. नाही, माझं असं होतं की मी 35 पर्यंत कॉर्पोरेट करणार, त्यानंतर मी काहीतरी स्वतःचं करणं किंवा काहीतरी करणार. पण हा, बरोबर आहे. आय एम प्राऊड की मी त्याच्या आधी सोडलं. फक्त हँडरायटिंग सुधार, मग मी पण प्राऊड होईन तुझ्या हँडरायटिंग. व्हॉट आर यू? मी प्राऊड आहे की आम्ही स्वतःचं काहीतरी चालू केलंय. आणि माझं अजून पण तेच स्वप्न आहे, मी खोटं नाही बोलत, की मला 40 मध्ये रिटायर व्हायचं, मला 35 मध्ये रिटायर व्हायचंय. कारण मला लाईफ जगायची. मी माझ्या मम्मी पप्पांना बघितलं, माझ्या पप्पांनी एवढी मेहनत केली, माझ्या मम्मीने एवढं घराचं सगळं केलं, एवढी मेहनत केली, पण त्या दोघांना मी नेहमी यायची ना, ह्याची मम्मी मला बोलायची की आम्ही दोघं जाणार आहोत वर्ल्ड टूरला, बट लाईफ नाही जगता आली पुढे. नाही तेवढी त्यांना करता आलं की रिटायरमेंट झाल्यानंतर आपण वर्ल्ड टूरला, कारण त्याच्यानंतर सगळं हॉस्पिटल वय वाढत जातं, काय प्रॉब्लेम होईल माहित नाही. यू आर नॉट दॅट यंग की तुम्ही ते सगळं सहन करून तुम्ही करू शकता. तर मला हवंय की मी 35-40 रिटायर व्हावं, आमचं फॅमिली सेटल असली पाहिजे, मी छान बसून खाऊ शकतो असं असलं पाहिजे, आणि मग मी लाईफ एन्जॉय करेन. आणि असं नाहीये की 35-45 रिटायर होणार हे आम्ही बोलतोय कारण की आमच्याकडे खूप पैसा नाही, आम्ही फक्त बोलतोय. आधीपासून, पण हे आधीपासून आमचा विचार होता की मला 35 पर्यंत कमवायचंय, मला 40 पर्यंत कमवायचं आणि मग मी रिटायर आहे. हा, हे बोलायचं असतं माहितीये, हे इन पर्सन खूप डिफिकल्ट असतं. बिकॉज आता आम्ही बोलू शकतोय, जेव्हा बेबी येणार 40 मध्ये कसं रिटायर होणार, बेबीला कोण सांभाळणार, त्याचे पैसे, त्याचे खर्च, त्याला डायरेक्ट मी जॉबला पाठवणार, बाल रोजगार, स्कूल वगैरे काय. सो हे बोलायला बोलतोय, हे Building बोलतात इतक्या ना, नाहीतर लोक आपल्याला लहान मुलं बघतात त्यांना चुकीचं हे नको जायला. हे बोलणं खूप इझी आहे आणि आम्ही ऍक्च्युली ते पण एक गोष्ट आहे की असं जेव्हा मी बोलतोय 40ला रिटायर, म्हणजे तोपर्यंत आम्ही आमचं इन्व्हेस्टमेंट वगैरे एवढं केलं पाहिजे, इच्छा व्यक्त करतोय. पण मी सांगतोय की मी फायनान्शियली ते आता मी एम आहे की मला 40ला रिटायर व्हायचंय, तर मग मला माहिती आहे की मला 40ला किती पैसे हवेत, तर ते जमा करणं पण इज माय ड्युटी. असं नाही की 40ला जेवढे माझ्याकडे आहेत तेवढे यायचा नाही होगा. आणि त्यांनी समोर ते बघितलंय, सो त्याला असं आहे की तो मला असं बोलत असतो की अरे त्यांना वर्ल्ड टूर करायची होती, तेव्हा नाही करू शकले, आपण तरी लाईफ जगूया ऍटलीस्ट असं. तर ते आपण जे बघतो त्यानुसार आपण लाईफ सिलेक्ट करतो की आपल्याला पुढे कशी हवी आहे. सो ते आहे. खूप स्किन केअर, हा सॉरी यूट्यूब इन्स्टावरती करिअर आहे का? सो हो, करिअर आहे, बट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही आधी डिरेक्ट, म्हणजे आता जर तुम्ही 20s मध्ये असाल आणि तुम्हाला कळत नाहीये की पुढे काय जॉब करू, साईड बाय साईड तुमचं जॉबचं पण कंटिन्यू ठेवा सर्च, पण तुम्ही
सोशल मीडियावरती पण ट्राय करू शकतात. पण बट it is a difficult path. हां, इट्स अ डिफिकल्ट पार्ट, इट्स नॉट अ स्टेबल पाथ. सो स्टेबल तुम्हाला जॉबनेच मिळेल. स्टेबल व्हायचं असेल तर आधी दोन्ही एकत्र करा हो, आणि हळूहळू डिसिजन घ्या. जर तुम्ही खूप यंग एज पासून करतायत आणि तुम्हाला माहिती आहे की ओ मला इन्कम येतं सोशल मीडिया थ्रू आणि माझा हात पकडला गेलाय आता सोशल मीडियावरती, तर तुम्ही ह्याला करिअर फुल टाइम करू शकतात. बट इनिशियल ह्याच्यामध्ये रिस्क, आम्ही रिस्क टेकर नाही म्हणून आम्ही तसे डिसिजन्स तुम्हाला हे सांगतोय की सजेशन देतोय आमच्या एक्सपिरियन्सने, की आम्ही रिस्क टेकर एवढं नव्हतं की हा पहिल्याच आमच्या रीलमधून पैसे आले की जॉब सोडा, असं नव्हतं. आम्ही खूप टाइम लावला. बिकॉज इम्पॉर्टंट आहे की स्टेबिलिटी पण इम्पॉर्टंट आहे, कारण की सोशल मीडिया सांगू नाही शकत. लास्ट टाइम माहिती आहे ना टिकटॉक बॅन झालं, सो आपण नाही सांगू शकत की कसं पुढे काय वर्कआउट होईल आणि तुमचं फुल लाईफ ह्याच्यावरती जाईल. सो स्टेप्स विचार करून घ्या तुम्हाला काय सुटेबल आहे तसं. बट करिअर आहे डिफिकल्ट आहे, तुम्हाला खूप विचार करून हे ऍज अ करिअर निवडावं लागेल. आणि पैसे कॉर्पोरेट पेक्षा तुम्ही जास्त इथे कमवू शकाल, बट नॉट स्टेबल. आणि किती तुम्ही फेमस होतात सोशल मीडिया त्यावरती पण डिपेंड करतं. ओके, नेक्स्ट आहे की यूट्यूब, इन्स्टा. हा, ते झालं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की दीदी तू खूप स्किन केअर सजेस्ट करते, तू एक्झॅक्टली काय यूज करते. ओके, सो ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर ना कधी कधी स्किनची वाट लागते, बिकॉज रिव्ह्यू करण्यासाठी ना भरपूर वेगवेगळ्या गोष्टी यूज कराव्या लागतात. कारण की मी सतत एक प्रोडक्ट तुमच्यासमोर घेऊन येत राहिली तर मग माझी रीच कशी होणार. मला वेगवेगळे प्रोडक्ट्स रिव्ह्यू करावे लागणार, तेव्हा जाऊन तो एक ब्युटी कॉन्टेंट क्रिएटर बनू शकता जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सजेस्ट करतात. सो कधी कधी स्किनची माझी वाट लागते की मी काहीतरी यूज करते, कारण की ॲटलिस्ट 2 वीक्ससाठी तरी आपल्याला यूज करावं लागतं टू बी शुअर की हा प्रोडक्ट, हा ब्रँड कसा काम करेल. सो इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही जो ब्रँड चूज करताय त्याच्यावरती तुम्ही ट्रस्ट किती करताय. आणि ह्याच्यामध्ये आमची पण वाट लागते. बट जो प्रोडक्ट माझ्यासाठी काम नाही करत, मी ब्रँडला सांगते की भाई ये प्रोडक्ट मेरे लिए काम नहीं कर रहा है, आय कांट प्रमोट दिस. बट जे काम करतात, ज्याच्यानी मला पिंपल्स येत नाही, माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, माझी स्किन ऑइली आहे, सो मी जेव्हा पण बोलते मी जास्त करून प्रोडक्ट्स ऑइली स्किनसाठीच प्रमोट करते. मी ड्राय स्किनसाठी खूपच रेअरली काहीतरी केलं असेल. सो येस, किंवा कधी कधी आपल्याला अंदाजा येतो की हे ड्राय स्किनसाठी काम करेल किंवा असं. बट मेनली सनस्क्रीन किंवा काही असू दे माझं ऑइली स्किनसाठीच असतं, बिकॉज माझी ती ऑइली स्किन आहे, मी ऑइली स्किनसाठीच बोलू शकते. आणि सो तसं आहे. बट मल्टिपल करावे लागतात, कारण तुम्ही पण वापरणारे एक माणूस नाही जो आमचा व्हिडिओ बघून वापरतात. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहात, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स असतील, असं नाही की एकच प्रोडक्ट सगळ्यांसाठी चालेल. म्हणून हिला पण ते सगळं यूज करून बघून तुम्हाला तो प्रोडक्ट कधी ना कधी संपतो. आता एक विटामिन सी सिरम आहे, तो संपणार आहे, मग त्याच्यानंतर दुसरा कोणता घ्यायचा, तेव्हा तो कामी येणारच आहे. यू कॅन चूज की हा ओके हा पण चांगला आहे, और इफ यू वॉन्ट तुम्ही सेम ह्याला स्टिक करा. बट कधी कधी माझं असं आहे ओपिनियन की एका प्रोडक्टला जर तुम्ही जास्त वापरलं ना, लाईक फॉर 2-3 इयर्स, एका पॉईंट नंतर ना आपली स्किन एवढी अडॅप्ट करून जाते की ते काम करणं थोडं बंद होऊन जातं. हे कधी कधी माहिती मेडिसिन्स किंवा मेडिसिन अब्यूज हे ऍक्च्युअल टर्म आहे, ज्याच्यात तुम्ही जर लॉंग टाइम साठी ते घेताय तुमची बॉडी रिॲक्ट नाही करत. सो कधी कधी ना प्रोडक्ट्स चेंज करत राहावे लागतात. स्पेशली हे माझ्यासाठी काम करतं की जर मी कोणता प्रोडक्ट, आधी मी पिंपलसाठी 2 वेगळे जेल यूज करत होती, बट एका पॉईंट नंतर त्यांनी मला एवढा इफेक्ट नाही यायला लागला, मग आता मी ॲडॅपिलिन आणि निकोटिनामाइड यूज करते. सो असं चेंज थोडंसं करावं लागतं, नाहीतर मग स्किन रिॲक्ट करणं बंद करते. आणि जर तुम्हाला चेंज करायचं आहे तर तुम्हाला काय बघायला लागेल, कॉन्टेंट. ओके, सो नेक्स्ट आहे हाऊ डू यू मॅनेज स्टडी अँड कॉन्टेंट. येस, तू आता अभ्यास तर करत नाहीयेस. शेवटचा प्रश्न, रात्री उठून पुस्तक उघडून बसत असेल तर मला माहिती नाही. माझी स्पेलिंग यावेळेला माझी हँडरायटिंग खूपच खराब होती. ओके, हाऊ डू आय मॅनेज स्टडी अँड कॉन्टेंट. सो कॉन्टेंट जर तुम्ही एकत्र करतायत तर इट्स अ ग्रेट जॉब की तुम्ही खूप यंग एज पासून कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं, म्हणजे तुम्ही कॉन्टेंट सोशल मीडियाला खूप चांगलं समजून घ्याल खूप लवकर एजमध्ये. बट स्टडी सोडू नका. स्टडीज कधीच सोडणं हा एक ऑप्शन नाहीये गाईज. स्टडीज करणं, कारण ते तुमचं प्रायमरी एज्युकेशन, तुम्हाला आणि हे तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन मध्ये पण इम्पॉर्टंट आहे अभ्यास, कारण की लोकांशी कसं बोलायचं, मार्केटमध्ये कसं चालतं, आपली व्हॅल्यू कशी करायची, हे सगळं तुम्हाला अभ्यासानेच करणार आहे आणि एक्सपिरियन्सने ऑफकोर्स. पण वीकडेला अभ्यास करा, वीकेंडला टाइम काढून कॉन्टेंट बनवा. बट जेव्हा अभ्यास करता तेव्हा कॉन्टेंटचा विचार करू नका, कारण की मला माहिती आहे कॉन्टेंटचा विचार कधीच थांबत नाही. एकदा डोक्यात घुसलं की घुसलंय. हा,
पण तुम्हाला ते करावं लागेल. थोडंसं स्ट्रगल आहे, बट हेच तुमचं वय आहे टू स्ट्रगल. नंतर मग तुम्ही चूज करू शकता. एकदा अभ्यास संपला की यू आर फ्री. तुम्ही जॉब करा, नाहीतर कॉन्टेंट क्रिएशन आणि करा, किंवा ऍक्च्युली दोन्ही जर तुम्ही आधीच चालू केलंय ड्युरिंग युअर स्टडीज आणि स्टडीजवर दुर्लक्ष करू नका. जर असं करून तुम्ही व्यवस्थित हँड इन हँड सगळं चालवताय तर जोपर्यंत तुमचा अभ्यास संपतो तोपर्यंत तुम्हाला माहितीये की ह्याच्यात मी ऍज अ करिअर जाऊ कसं शकतो जाऊ की शकतो की नाही, नाही. कारण तुम्हाला तेवढा एक्सपिरियन्स आहे. हां, सो येस, हा होता शेवटचा प्रश्न. पण खरंच स्टडी थांबवू नका, कारण की अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे दोन्हीसाठी. असं पण होऊ शकतं की तुम्ही अभ्यास आता समज तुम्ही केमिस्ट्री स्टुडंट आहात, तर तुम्ही केमिस्ट्रीवरती काहीतरी Content कॉन्टेंट बनवू बनवता. शकतात Good. पुढे जाऊन. सो खूप गोष्टी आहेत. सो अभ्यास इज आणि इम्पॉर्टंट. असे भरपूर रेअर लोक आहेत की ज्यांनी अभ्यास सोडला, त्यांनी काहीतरी वेगळं चालू केलं आणि त्याच्यात ते एकदम बूम झाले. ते आपण luck त्यांना वरती पण आहे. लक आणि एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स आणि तुम्ही ऍज अ पर्सन कशात त्याच्यावर पण डिपेंड करता. नाही असं नाही, पण ते खूप रेअर केस आहे. जर माझ्याकडे 100 लोक आहेत तर त्याच्यातून एक माणूस 100 तर खूप कमी नंबर आहे, लाखातून एक माणूस, करोडोतून एक माणूस असा असतो. म्हणून आपण तसं डोक्यात ठेवून अभ्यास की हा, सोडायचा या नाही. माणसाने अभ्यास सोडला आणि कॉन्टेंट क्रिएशन केलं आणि हा आता करोडो नाही, कमवतोय. तसं नको. त्याच्यासाठी ते वर्क झालं, इट डझंट मीन की तुमच्यासाठी पण ते वर्क होईल. yes. सो ते तुम्हाला फिगर आउट करायला. सो तुम्ही हँड इन हँड व्यवस्थित अभ्यासाकडे लक्ष देऊन करू शकता. आणि तेच वीकेंडला करा कॉन्टेंट क्रिएशन. थोडं दिवसभरातून एक रील बनवायची असेल तर तुम्हाला हार्डली 1 तास जाईल. किंवा असा करा की एक दिवस, म्हणजे आता अभ्यास जर तुम्ही करता तर कंटिन्यू नाही ना, कुठेतरी ब्रेक असेल. दिवसभरात ना असं टाइम टेबल बनवा की हे जे 2 तास आहेत तेव्हा मी वीकभराचं कॉन्टेंट लिहिणार, की मी हे करणार. आणि एका दिवसात ना 3-4 रील्स बनतात. जर तुम्ही फुल डेडिकेटेडली केलं तर बनतं. मी स्वतः करते माझ्या चॅनलसाठी ऑर्गॅनिक रील्स साठी दिस इज ओके. ब्रँडेड रील्ससाठी थोडासा टाइम लागतो, बिकॉज सगळं आउटफिट, स्क्रिप्ट हे सगळं असतं. ब्रँडशी बोलणं, या सगळ्याला टाइम जातो. पण ऑर्गॅनिक ह्याच्यामध्ये एक दिवस मी बसते आणि एकाच दिवसात मी 5-6 रील्स बनवून टाकते. म्हणजे एक दिवस मग एडिटिंग, असे 2 दिवस तुम्हाला लागतील. सो ऑर्गॅनिकसाठी एकदा स्क्रिप्ट लिहा एका दिवशी तुम्ही पूर्ण रील्स बनवा आणि एका दिवशी फक्त एडिटिंग करा. बस बाकीचे दिवस तुम्ही अभ्यासाला देऊ शकता. आणि ह्याच्यासोबत पण अभ्यास करा. असं नाही की पूर्ण दिवसात एवढं काम केलं आणि अभ्यास नाही केला. थोडासा वेळ काढावा लागतो लाईफमध्ये. आणि इथे कुठेतरी ना कधी कधी फ्रेंड्ससोबत प्लॅन करणं वगैरे थोडं राहून जातं. बट ठीक आहे, करिअर इज इम्पॉर्टंट. हळूहळू फ्रेंड्स बरोबर पण हे होईल. म्हणजे असं नाही की फ्रेंड्सने एकदमच इग्नोर करा, फ्रेंड्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. बट थोडंसं कधीतरी असं होणार की असं होईल की मी फ्रेंड्सना टाइम नाही देऊ शकत. बट दॅट इज पार्ट ऑफ युअर करिअर. समजेल. हा, दिस इज पार्ट ऑफ युअर सक्सेस. कधी कधी काही अचीव्ह करायला काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. फक्त बॅलन्स जर तुम्हाला ठेवता आला तर वेल अँड गुड. तर हेच होते आमचे सगळे प्रश्नांची उत्तरं. जर तुम्हाला ही उत्तर आवडली असतील तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा की वाव, हे उत्तर तुम्ही खूप अमेझिंग दिलं. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही विचार केला की काहीतरी वेगळी प्रश्न घेऊया आणि सेम उत्तरं रिपीट नाही होणार. सो आम्ही सगळे बाकीचे प्लेलिस्ट टॅग करू खाली. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर ऑल द क्वेश्चन्स जे तुम्ही आम्हाला दिले. खूप चांगले क्वेश्चन्स आहेत कारण हे. हो, अशाच आमच्या व्हिडिओजना सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. आणि कमेंट करून सांगा आम्हाला तुम्हाला काय आवडलं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओसाठी थांबा. म्हणजे आता नाही, आता लगेच नाही नव्हे, पण थांबा, येईल ती पण व्हिडिओ. बाय. आता आय होप की स्टोरेज फुल झालं नसेल. मजा येईल बघायला. थांबा तुमच्यासोबत. शिट, तू हसतोस. हसतोय कारण बाई, यश, कारण चालू आहे. येस, ब्लॉगचा पण थोडंसं पार्ट घेऊन टाका त्याच्यात, काय फरक पडतो. बाय गाईज, परत भेटूया. बाय.